पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया खरगे समितीची भेट घेणार। पार्थ यांचा जमीन प्रकरणातील रोल समितीला सांगणार। समाधान झालं नाही तर कोर्टामध्ये जाणार। जरंडेश्वर प्रकरणात अंजली दमानिया यांचा थेट अजित पवारांवर आरोप। ओमकार बिल्डरच्या 44 कोटींमधून कारखाना खरेदी। झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात दमानिया यांचा गौप्यस्फोट। पुणे जमीन गैरव्यवहारातील आरोपी शीतल तेजवानीच्या पॉवर ऑफ अटर्नीची तपासणी होणार। जमिनीच्या मूळ वारसांना पोलिसांकडून नोटीस। आजपासून सखोल चौकशी केली जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगर दौऱ्यावर। भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन। बावनकुळे रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची खलबतं। प्रत्येक वॉर्ड संदर्भातील चाचपणी। शिवतीर्थवर आज महत्त्वाची बैठक। आपल्याला विरोध करण्यासाठी नाथरामधील फार्म हाऊसवर बैठका। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंवर आरोप। विधानसभेलाही विरोधात उमेदवार उभे केल्याचा आरोप। पंतप्रधान मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार। राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचा अजब दावा। अनेक देश मोदींना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बोलवत असल्याचं वक्तव्य। पेण अर्बन बँक गैरव्यवहारातील दोषींकडून रक्कम वसूल करणार। 25 जणांकडून प्रत्येकी 23 कोटी 90 लाखांची वसुली होणार। सहकार आयुक्तांकडून जबाबदारी निश्चित। नवी मुंबईतून पहिलं टेक ऑफ 25 डिसेंबरला होणार। आकाशा एअरलाइन्स कडून हवाई सेवेचे वेळापत्रक जारी। दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईमध्ये अलर्ट। संशयित वाहनांवर करडी नजर ठेवा। रेल्वे मेट्रो स्थानकांजवळ झिरो पार्किंग करण्याचे निर्देश। पोलीस आयुक्त देवेन भारतींचे आदेश। भारतीय लष्कराच्या गजराज कोअरची कमाल। अतिदुर्गम अरुणाचल प्रदेशच्या कोमंग खोऱ्यामध्ये मोनोरेल सेवा सुरू। जवानांना अत्यावश्यक साधन सामग्री पोहोचवणं सोपं होणार।